नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत रिझन्स टू नॉट चूज बीसीए. बघा, बीसीए का करू नये, अशी कोणती कारणे आहे की ज्याद्वारे तुम्ही म्हणू शकता की बीसीए न केलेलं बरं. तर बीसीए का करू नये याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया की अशी कोणती कारणे की ज्याद्वारे आपण म्हणू शकतो की बीसीए न करावा. तर बघा, सगळ्यात आधी बघूया की बीसीए तसं जर बघितलं तर बीसीए खूप चांगला कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल आयटी सेक्टरमध्ये तर बीसीए तुम्ही करू शकता. पण अशी कोणती कारणे आहेत की ज्याद्वारे तुम्ही ठरवू शकता की बीसीए ना करावा. बघा, कोणकोणती कारणे त्यामध्ये. तर सगळ्यात पहिलं आहे की कोर्स इंटेन्सिटी किंवा वर्कलोड. बघा, जो बीसीए कोर्स आहे यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये थिअरिकल सब्जेक्ट असते, प्रॅक्टिकल सब्जेक्ट असतात, प्लस असाइनमेंट्स असेल किंवा सबमिशन वगैरे असतं, प्रोजेक्ट्स असतात. खूप सारा वर्कलोड तुमच्याकडे इथे मिळत असतो. तुम्हाला खूप जास्ती वर्क इथे असतो. तर तुम्हाला जर तो हँडल होणार असेल तरच तुम्ही बीसीए करू शकता, नाहीतर तुम्ही न केलेलं बरं. आणि अजून एक कारण आहे की जर बघा, तुम्हाला जर इंटरेस्ट नसेल कोडिंगमध्ये, प्रोग्रामिंगमध्ये जर इंटरेस्ट नसेल तरी पण तुम्ही बीसीए ना करावा. कारण याच्यामध्ये जास्त जर कोडिंग आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात. जर इंटरेस्ट असेल तरच तुम्हाला ते सोपं जाईल, नाही तर खूप अवघड जात असतं. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा, लिमिटेड स्कोप आहे कम्पेअर जर केलं आपण बीटेक सीएसची. तर बघा, बीसीए जे आहे ना, बीटेक कम्प्युटर सायन्स जे आहे कम्प्युटर सायन्स, त्यांच्यापेक्षा कमी स्कोप इथे असतो बीसीएला. तर हे पण एक कारण आहे की ज्याद्वारे न केलेला बरा बीसीए, कारण इथे खूप कमी स्कोप तुम्हाला दिसत असतो. जर तुम्ही याच्यामध्ये जर बीटेक सीएस जर केलं त्याच्यानंतर खूप जास्त जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज असेल, खूप स्कोप असेल, तो तुम्हाला तिथे दिसतो. त्यानंतर बघा, जॉब मार्केट कॉम्पिटिशन. सध्या सगळेच जण आयटी मध्ये जाण्याचा विचार करत आहे. त्यामुळे काय होतंय की बीसीएला पण ना खूप जास्त जे स्टुडंट घेत आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढली. आणि ही कॉम्पिटिशन जे आहे ना, तर ही प्लेसमेंट मध्ये अडचण करत आहे. कारण इतके जण इतके पास आउट होते की प्लेसमेंट कोणाला मिळत नाहीत, मग तिथे अडचण निर्माण करत आहे. त्यामुळे पण तुम्ही म्हणू शकता की बीसीए न केलेला बरा. त्यामुळे ही काही कारणं होती की ज्याद्वारे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला जे बीसीए न केलेलं बरं. आणि याच्या व्यतिरिक्त जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.